आवाज सर्वसामान्यांचा। कातरखटाव मायनी या महामार्गावर कातरखटाव पासून 2 किलोमीटर अंतरावर तुपेवाडीच्या महादेव मंदिर शिवारा शेजारी सकाळी 11 वाजता रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत वानरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली। वानर मृत्यू पडले आहे हे माणुसकी असणाऱ्या युवकाच्या निदर्शनास आले आणि त्यांनी ग्रामस्थांना घेऊन विधीप्रमाणे त्या वानरांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले। बैलगाडी शर्यत समालोचक गणेश तांबे हे मायनीकडून कातरखटावकडे येत होते। तुपेवाडी शिवारात महादेव मंदिरा शेजारी डाव्या बाजूला वानर मृत अवस्थेत पडलेले त्यांना दिसले। त्यांनी गाडी थांबवून पाहिलं असता अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराचा मृत्यू झाला आणि त्यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी विचार केला, आज इथे माणूस जर जखमी झाला असता तर लगेच बघ्यांची गर्दी झाली असती, पण या मुक्या प्राण्यांकडे ये-जा करणारी प्रवासी माणसं बघतात आणि निघून जातात। ही माणुसकीची फार मोठी खंत, शोकांतिका आणि विचार करायला लावणारी गोष्ट सध्या दिसून येते। गणेश तांबे या युवकाने स्वतः गावात जाऊन पांढरे कापड, गुलाल, मीठ, अगरबत्ती आणून तसेच मित्रांच्या सहाय्याने जेसीबी वाहन बोलावून शिवाराच्या कडेला खोल खड्डा काढून अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू पावलेल्या वानराचा ग्रामस्थ आणि शिवारातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार तसेच दफनविधी करण्यात आले। त्यामुळे मुक्या प्राण्यांवर दया करा, येता जाता नुसती बघ्याची भूमिका घेऊ नये, मुके प्राणी दगावतील अशी वाहन चालकांनी सुसाट वाहने चालवू नये अशी म्हणण्याची वेळ आली आहे। आपण पाहताय बघा, येणारे जाणारे वाहनं कशी या पडलेल्या मृत्यू पावलेल्या वानराकडे बघत नुसते जातात येणारे जाणारे। आणि इथं जर कोणी माणूस जर पडला असता तर बघ्यांची गर्दी वाढली असती असा हा। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता इथे कातरखटाव मायनी रोडवरती आपल्या कुठलं शिवारी महादेवाच्या मंदिरा शेजारी एक वानराचा मृत्यू झाला अज्ञात वाहनाला धडकून। आता इथे जर माणसाला कुठं जखम जरी झाली असली तरी माणसांची बघ्याची गरज झाली असती किंवा माणूस कोणी जखमी झाला त्याच्यासाठी लोक धडपडली असती, ॲम्ब्युलन्स बोलवा येवा। पण इथं मुक्या प्राण्याला इथं म्हणजे त्याचे प्राण गेले तर येणारचा नुसते बघत आणि निघून जातात। तर इथं आपले एक पत्रकार आहेत, त्यांनी जवळजवळ 1.5 तास इथे दखल घेतली आणि त्याचे विधीप्रमाणे त्याला इथे हे केलेलं आहे। तर काय सांगाल तुम्ही? नमस्कार, माझं नाव गणेश तांबे, मी बैलगाडी शर्यत समालोचक आणि यूट्यूबर आहे। मी आज मायनीला सकाळी बाईट होती माझी मैदानाची, ते घेऊन आल्यानंतर येताना बघितल्यानंतर रोडचं आता काम चाललं आहे। खड्ड्यामध्ये एक वानर आपला म्हणजे मारुतीचा अवतार म्हणतो आपण, मारुतीचा, तो त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला होता। परंतु मी थांबल्यानंतर बघितलं आसपास कोणच नव्हतं। आता शिवारातली माणसं आलीत, मगाशी कोण होता, 1.5-2 तास मी इथंच थांबलो। त्यानंतर मला दुःख वाटलं की एकही माणूस थांबला नाही की बाबा काय झाले किंवा मुक्त प्राणी। माणूस असता तर 1000 जण थांबले असते, ह्याला फोन करा, त्याला फोन करा, गर्दी झाली, पोलीस स्टेशन फोन करा, बघांची गर्दी भरपूर झाली असती। पण मला दुःख याचं वाटलं की कोणच नव्हतं तिथं। मी थांबलो, माझा मित्र आहे कल्पेश, आम्ही दोघंच थांबलो। मी बरंच बघितलं पण काही इथं आसपास काय सुविधा दिसली नाही। शेतकऱ्यांना विचारलं टिकाव वगैरे, आमच्या कातरखटावमध्ये मित्र आहेत त्यांना कॉल केला, त्यांना बोललो मला अशी जेसीबी लागेल, असा अपघात झालेला आहे। तर पाटलांनी लगेच ओंकार म्हणून आहेत जेसीबीचे मालक, त्यांनी सहकार्य केलं, त्यांचं काम चालू कामावर त्यांनी या ठिकाणी जेसीबी चालू काम सोडून इथं जेसीबी पाठवला। त्यांचं मी पहिल्यांदा ओंकार शेठचं मी आभार मानतो, कारण एवढ्या इमर्जन्सीमध्ये त्यांनी या ठिकाणी मशीन उपलब्ध करून दिली। कारण आता जर टिकावून खांदायचं म्हटलं तर आपण जास्तीत जास्त 2-3 फूट खांदू शकलो असतो, परंतु नंतर कुत्र्यांनी उकरून ते परत सगळं बाहेर काढलं असतं। आणि मला एक दुःख हे वाटलं की माणूस गाडीत म्हणून काय फरक पडणार नाही, उडवून जाऊ नका, त्यांच्या वेदना त्यांना पण वेदना होत असतात। परंतु त्याचा आज या ठिकाणी दुःखद मृत्यू झाला। ही घटना खरंच लाजिरवाणी आहे, म्हणजे निर्लज्जपणाचा कळस म्हणतो आपण, तशी घटना आहे। ज्यानं उडावलं त्यालाही कळायला पाहिजे होतं की आपण काय चूक केलेली आहे। तो त्यावेळेस कदाचित त्यावेळेस थांबला असता, काहीतरी गाडीतून घेऊन कुठं उपचार केले असते पशुवैद्यकीय ठिकाणी नेऊन, तर कदाचित प्राणी वाचवू शकला असता। परंतु मी पण लेट झालो म्हणून, माझी 4 व्हीलर आहे, परंतु जर तो थोडा जर जिवंत असता मी प्रयत्न केला असता हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथं पशुवैद्यकीय सेवा देण्याचा,
परंतु तरी मी आलो वाचले. बघितलं मृत झालेला. जवळजवळ माझ्या अंदाजे मॅचच्या अगोदर एक अर्धा पाऊण तासाच्या अगोदर घटना घडली असणार आहे. त्यानंतर ही फक्त एक वाहन चालवताना आपण काळजी घ्या. काळजी घेतली मुका प्राणी कुठलाही असू द्या, तू अगदी मी म्हणतो बारीक मांजर असू द्या किंवा कुत्रा असू द्या, हे मोठे प्राणी असू द्या, ज्यावेळेस ते आडवा रस्ता क्रॉस करतात त्यांना काही माहीत नसतं गाडी येते मला उडवतील काय नाही. आपला आपण कंट्रोल करा, सेवा करा. निसर्गाने या निसर्गामध्ये 84 लक्षवेणीमध्ये भरपूर असं बघण्यासारखं आपल्याला दिलं आहे. आज हे वानर असलं तर तो हा एक हेतू आहे की निसर्गाचा. निसर्गानं या हजारो पक्षी प्राणी याच्या भूतलावरती जन्माला घातले, त्यातली त्यात आपण माणूस आहे. आणि खरंच आपण माणूस म्हणून जगतोय का, हा आता मोठा प्रश्न आहे. कारण माणूस की आपली गेली कुठं नक्की का, कलियुग कालांतरानं आपलं माणूस आपण विसरत चालू आहे माणूस की, हा प्रश्न मोठा होतो. तर माझी आपल्या मायभूमी न्यूजच्या माध्यमातून सर्वांना हात जोडून विनंती राहील, कुठल्याही मुख्य प्राण्याला असा घातपात होईल किंवा मुख्य प्राणी दगावेल असं काय कृती करू नका. मुख्य प्राण्यांना प्रेम करा, दया करा. कारण त्यांना देवानं भगवंतानं इथं जमिनीवर जर जन्माला घातलेलं असलं भूतालावर, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय त्यांनी केली. ते आपल्या तुमच्या माझ्यागत कोणाच्या मागं लागत नाहीत. परमेश्वराने कला दिली त्यांना जगण्याची. कला म्हणजे या भूतलावर मला असा माणूस दाखवा की तो उपाशी आहे, कधीच कोणच राहू शकत नाही. कारण ज्यांना जन्माला घातले ना त्यानं त्याची जीवन मरणाची काळजी घेतलेली आहे. त्यामुळे त्यांचा असा कुठल्या प्रकारे अन्याय करू नका, घातपात करू नका, ही माझी हात जोडून विनंती आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.